हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगी मुक्ती आणि संपदा किंवा न लगी मुक्ती धन संपदा, संत संगती सदा. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांग नीलांबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी. विना पुस्तकधारिणी वेदां जगन्धकारा पहा. हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं निन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नीलाम्बुजश्यामलकोमलङ्गं सीता समारोपित वामभागं. पानोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू. जय जय माखन चोर, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरु चैत्य नमस्कारून आता. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूया. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावन क्षेत्र स्वयंभू कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा या आपल्या पवित्र अशा ठिकाणावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि ट्रस्टी मंडळीच्या पुढाकाराने सुरू असणारा हा यात्रा महोत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. आता हा त्रास ही सेवा कशी कशी ॲडजस्ट झाली सरपंचाला मलाच माहिती. आणि घेतल्यानंतर आमचं दुबईचा कीर्तनाचा नियोजन झालं. मग मी सरपंचांना फोन केला, म्हटलं मला शक्य नाही आहे. म्हणजे त्यांनी पण निश्चयाचे बळ असं केलं बरं का. म्हटलं अहो मला शक्य नाही आहे. म्हटले महाराज खंडोबारायाच्या कृपेनं तुमचं येणं होईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही या तुम्ही या 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 असं खूप आग्रह धरला बरं का. आणि त्याच्यामुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे एवढे हट्टी सरपंच असावे मग विकास होत असतो. एकदा करायचं म्हणलं की करायचं, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यांनी आग्रह केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. पण आल्यानंतर असं प्रसन्नता वाटली ना, भगवंताचं दर्शन घेतल्याच्या नंतर. मी थकलेलो होतो, झोपलो होतो, रात्रभर प्रवास झाला आणि झोपही नाही. महाराजांनी उठवलं, म्हटले बाबा उठा बाबा उठा आहे का नाही. म्हटलं झोपू द्या थोडा वेळ. म्हटले 6:45 वाजायला लागले, उठा. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर अतिशय प्रसन्नता या ठिकाणी मिळालेली आहे. त्या जागेमध्ये एक वेगळी एनर्जी वेगळी ऊर्जा आहे बघा. इथं आल्यानंतर थकलेला माणसाचा भाग गेला शीन गेला अशा पद्धतीचंही वातावरण आहे. आणि मलाही भगवंताचं दर्शन झालं तुमच्या सर्वांच्यामुळे. म्हणून तुम्हा सर्व मंडळींना मी धन्यवाद देतो. त्या निमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक मृदंगातले युवराज, बरोबर आहे ना, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. मृदंगामधले युवराज या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांच्याकडे 1000 चालीचा साठा आहे, 1000 महाराज. आणि ज्यांचं गायन संपूच नाही असं वाटतं असे संपत महाराज आहे का नाही. लक्षात ठेवा, ही सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे बाळगोपाळ मंडळी आहे, साऊंडवाले दादा आहे, शूटिंगवाले दादा,
आणि तुम्ही बहुसंख्येने उपस्थित असणारे श्रोते मंडळी, सर्वांना एक दोन सूचना आहेत. फक्त आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, सायलेंट किंवा स्विच ऑफ करून ठेवा, पहिला मुद्दा. दुसरा, जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. तुम्हाला शूटिंगचा त्रास घ्यायची गरज नाही, चॅनल आहे, छान शूटिंग करतील. तुमचा डाटा संपणार नाही, मेमरी संपणार नाही आणि पाहिजे तेव्हा पाहता येईल तुम्हाला, आहे का नाही. आता इथं आला तर लाईव्ह कीर्तनाचा आनंद घ्या. मोबाईलवर टीव्हीवर तर आपण आम्हाला पाहिलेलंच आहे. आणि जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. थंडी वाजत नसेल तर कान थोडे मोकळे करा. थंडी जर नसेल वाजत, कारण कानाचंच काम आहे ना. तुम्ही एवढे पॅक बांधून ठेवले, एकही शब्द आत जाण्याची धाडस करणार नाही, आहे का नाही. आणि थोडं कानाचं, कारण मला जाणवत आहे ना ते एकटा का सहन करू. बरोबर आहे का नाही. जे जे आपण चिठावे ते आहे का नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात, हेची दान दे गा देवा. देवा तुला मला द्यायचा असेल तर हेच दान दे. लक्ष द्या माझ्याकडे, कोणतं दान दे. तुझा विसर न व्हावा, जे पाठ आहे ते बोलत चला. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल, गुण गाईन आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. याची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा जीवनामध्ये मला काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. इथे बसा, इथे डॉक्टर इकडे या, तुम्ही पण इथे बाबा. नाही, त्यांना पुढे बसू द्या, पाहुणे येते. साऊंड पुढे बसू नका नाही म्हणायचं, पाहुण्याला पुढे बसा म्हणायचं. विठाला विठाला. गुण गाईन आवडी. आता लक्ष द्या माझ्याकडे, मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा मला जीवनामध्ये काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबार आहे, दुसरं काहीतरी मागा. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. महाराज म्हणले न लगे मुक्ती धन संपदा. मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको. द्यायचा असेल तर संत संगती सदा. आपला परमार्थ मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको. का? मुक्त झाल्याच्या नंतर भजनाचा आनंद घेता येणार नाही, म्हणून मला मुक्ती नकोय बरं का. मग म्हटले पैसा घ्या. लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, पैसा घ्या. महाराज म्हणले पैसा सुद्धा नको. द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. असं तुकाराम महाराजाचं म्हणणं, आमचं नाही हा. तुकाराम महाराज म्हणले मला पैसा नको, पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं. निधन लिहावं लागतं बरं का. लक्षात ठेवा, पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही. एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. ऐकताय ना माया. लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं नवरा बायकोचं नातं होतं. लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी, या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती, तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. लक्ष्मी म्हणे या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवंत म्हणले बोलून नको दाखवू, मला सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणे देवा वेळ प्रसंगी मी तुम्हाला सिद्धही करून दाखवेल. ऐका, लक्ष देऊ ना. आणि एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती. लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला, प्रेताला सोडून दिलं आणि लोक पैसे जमा करायला लागले. बोलत चला, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का? बोला ना. नाही, जाऊ द्या प्रेत यात्रेचं. इथं जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? तुम्ही ऐकाल का नाही हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. मी काय तुकाराम महाराज नाही, आपला रियालिटी शो आहे महाराज आहे. जसं आहे तसं समाजासमोर मांडा, समाज स्वीकारायला तयार आहे आपल्याला. लक्षात ठेवा,
पैसा आवडत नाही असं कसं होईल बघा? लक्षात सर्व माणसं पैशाच्या मागे पळाले. लक्ष्मी म्हणे देवा ही माझ्या जगातली किंमत आहे. मेलेल्या माणसाला सोडून लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले लक्ष्मी तुझी किंमत मला कळाली. सर्व माणसं पैशाच्या मागे पळाली, पण एक माणूस पैशाच्या मागे नाही का पळाला? म्हणे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे, जो मरून पडलेला आहे, तो पैशाचा पाऊस पाहून उठून नाही बसला आणि पैशाच्या मागे पळालाही नाही. लक्ष्मी म्हणे त्याला काय पैशाची किंमत करणार? भगवंत म्हणले का? लक्ष्मी म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही, त्याला पैशाची किंमत काय करणार? म्हणून रामाची गरज होती ती काल पूर्ण झाली. जो नाही राम का वो नाही काम का. लक्षात आलं का? बरं मला काय सांगायचंय, याच्यात राम राहिला नाही त्याला काय किंमत करणार? भगवंत म्हणले मग उत्तर मिळालं असेल ना, मी शरीरात आहे तोपर्यंत तुला विचारणार आहे. मी शरीरातून गेल्यावर तुझी कवडीची सुद्धा किंमत या जगात नाही. आप मर गई डूब गई दुनिया, मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेह. मेरू पर्वता एवढा आणि पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ नेऊन मांडलं ना, आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणले मला हे धन नको, ज्याचा उपयोगच होणार नाही माझ्या आयुष्यासाठी, मला ते धन नको. मग संपदा घ्या. महाराज म्हणले संपदा सोहळा नावडे, मनाला लागला टकळा पंढरीचा. संपदा सुद्धा नको देवा, द्यायचा असेल तर संत संग देई सदा, मला सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तू कोबार आहे. या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. जे पाठ आहे ते बोला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्हाला सुखाने गर्भवासात घाल. गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख काढे कवना पुढे मांडावे. आयो गर्भवासासारखं दुःख नाहीये. म्हणून लक्ष देऊ नाही का? गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. एक वेळ काढी या दुःखावे, एक वेळ काढी या दुःखावे, प्रार्थना करतात की देवा एकदा मला या दुःखापासून वेगळं कर. आणि कधी कधी म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया.
तुझ्या चरणाची सेवा करायला मिळत असेल तर मला गर्भवासाचं दुःख हरकत नाहीये देवा द्यायला, असा एक अर्थ घ्या किंवा दुसरा अर्थ असा घ्या. हे बघा, गर्भवासाचं दुःख कुणाला असतं? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. बोलत चला बरं का. पोहणं नसेल आणि विहिरीत उडी मारली तर काय होईल? बोला ना. बुडेल, मरून जाईल माणूस. पण पोहणं नसलं तरी तुम्ही विहिरीत उडी मारा, तुम्ही बुडणार नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मी बागेश्वर बाबा नाही बरं का, पण तरी माझा शब्द आहे तुम्हाला. आता युट्यूबला आहे, सोशल मीडियाला जाणार आहे, पण मला भीती नाही आहे त्याची. आहे का? तुम्ही बिनधास्त पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, पण सांगड बांधून मारा. सांगड बांधलीन पोहणं नसलं तरी मला मरणाची भीती नाही. तसं सांगड बांधारे भक्तीची, नारायण नामाची. भगवंताचं नाम जर मुखामध्ये असेल तर या गर्भवासाचं दुःखाचं काही भीती आहे का? गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. देवाचं नाव जर हृदयात असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण चिंता नाही आम्हा दासा, न भियो गर्भवासा जन्म घेणे. आम्हाला जन्म घेण्याची भीती नाहीये का? येतो जातो आम्ही देवाच्या संगती. आम्ही आमच्या मनाने येत नाही. जरा बोलत चला माझ्याशी, जे येईल ते बोलत चला. चुकलं चुकू द्या, मी तुमचा अपमान करणार नाही. मला जायचं इथून, त्याच्यामुळे बिनधास्त बोला. हे बघा, आम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. आपण एखाद्याला जर शूट केलं, मारून टाकलं, तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला ना. फाशीची शिक्षा होईल. बरोबर आहे. आपण जर एखाद्याला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होईल. बरं, मला एक सांगा, आता जाणत्या माणसाने फाशी हे मशीन मध्ये देतात का माणूस असतो द्यायला? माणूस असतो, त्याला जल्लाद म्हणतात. बरोबर आहे ना? मग मला सांगा, आपण एखाद्याला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होते. ते रोज माणसं मारतं, त्याला पगार मिळते. बरोबर आहे का नाही? प्रॅक्टिकल आहे हे, काही दंतकथा नाही, काही नाही, रियालिटी आहे. बरोबर आहे. बरं का? महाराज काय नाव महाराज? आकाश महाराज. बरं का? हे असं म्हणजे रियालिटीच आहे ही. पण विचारा एखाद्या माणसाला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होते. मग त्याने बी माणसं मारली, मग त्याला पगार का मिळते? आपण माणूस मारला आपल्या इच्छेने आणि गुन्हा म्हणून, त्यानं माणूस मारला त्याचं काम म्हणून आणि सरकारच्या इच्छेनं. त्याची इच्छा नाही माणसं मारण्याची, पण त्याचं काम आहे, ते सरकारनं दिलेलं आहे त्याला. तसं आम्ही इथं येतो तेव्हा आमचं काम नाही, तुझ्या कामासाठी येतोय. दुःख होण्याचं कारण काय? असा एक अर्थ घ्या किंवा दुसरा अर्थ असा घ्या. पुढे जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. माझ्याकडे लक्ष द्या. चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. घरदार सोडून आलात, चोरी होणं वाईट आहे. बरोबर आहे. चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. डॉक्टर साहेब, एका चोरानं एका घरून चोरी केली आणि तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. बोलत चला. 10,000 रुपये किती मिळाले? 10,000. 10,000त समाधान झालं नाही म्हणून त्यानं दुसरं घर फोडलं आणि दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून
दुसऱ्या घरून 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली, ऐका बरं का, घरात चोरी करताना घरातल्या माणसाला जाग आली आणि तो माणूस उठला, तोपर्यंत चोराला कळलं कोणीतरी जागा झालं. जेवढा लवकर पळता येईल तेवढा लवकर दिसून ते पळून गेलो. हा माणूस उठला, पाहत होता काय रात्रीच 5,000 रुपये मोजून ठेवले होते, चोर आला घेऊन गेला, रडत बसला. आता काय करावं, जेमतेम 5,000 रुपये जवळ होते आणि रडत बसला. आता करावं काय, तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष केलं. कशाचं गाठोडं म्हणून पाहावं, झालं असं होतं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं, 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? गेले किती 1000? 5. आणि मिळाले किती? मग कितीचा फायदा? रोज हो द्या ना, तुमच्या घरी नाही माझ्या घरी. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चोरी पण चांगली आहे. म्हणू द्या थोडे दिवस गद्दार, मुख्यमंत्री तर झाला ना. फायदा होत असेल तर अडचण काय आहे त्याच्यात? विठाला पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस सहन करायला तयार होतो. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं आहे. तसं देवा गर्भवासाचं दुःख आहे 9 महिने 9 दिवसाचं, आणि आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल तर मी तेवढं दुःख सहन करायला तयार आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, हे केल्यानंतर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा सप्ताह म्हणलं की आजच्या दिवशी मागणीपर प्रकरणातला अभंग असावा असा एक नियम आहे, दंडक आहे बरं का. देवाकडे आज काहीतरी मागायचं आणि उद्या प्रसादाच्या रूपाने मिळवायचं. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागणं म्हणजे सरळ सरळ देवाची चूक काढल्याप्रमाणे. आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला काय द्यावं हे कळत नाही असा त्याचा अर्थ होत असतो. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. आता आले ना खंडोबा देवाकडं, काही मागण्यासाठी येऊ नका, पण आपलं मंदिरात जाणं विनाकारण नसतंच. मंदिर भी एक गजब की जगह है. तुम्ही जानते लोक आहात, हुशार आहात, बोलतो. मंदिर भी एक गजब की जगह है, इधर गरीब बाहर भीख मागते हैं और आमिर अंदर भीख मागते हैं. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. श्रीमंत, लक्ष देऊ नाही का, गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं आत देवाजवळ जाऊन मागतात. बरोबर आहे ना. बाहेरच्या भिकाऱ्याचं ₹1-2 समाधान होतं, आतला भिकारी लय हलकट हो. किती जरी दिलं तरी त्याचं समाधान होत नाही महाराज. आपले हे लक्षात ठेवा बरं का. मग खरा भिकारी कोण हा संशोधनाचा विषय आहे, संशोधनाचा विषय लक्षात ठेवा. देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. मग जायचंच नाही का? जायचं कशासाठी? जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं. तुकाराम महाराज देवाकडे मागतात पण कृतज्ञता व्यक्त करणार मागतात. विठाला मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं बरं. हात पसरी जिने धिक्क त्याचे, जो दुसऱ्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो असं महाराज म्हणतात बरं का. लक्ष देऊ नाही का. मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. देह समर्पण, क्रिया समर्पण, वाणी समर्पण. महाराज म्हणले पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदाम भक्ती प्रभुता अष्टामी प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तो काय जे असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. नाही काही देऊ शकत तुम्ही खंडोबा रायाला, हळद घेऊन जा, भंडारा घेऊन जा, खुश येतो, पण तेवढं तरी त्याला द्यावं लागेल. तपेविन दैवत बोला, आणि दिल्याविन तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. लक्षात ठेवा बरं का. त्याला काहीतरी तुम्हाला द्यावं लागेल. द्रौपदीनं भगवंताला बोलवल्यानंतर भगवंत म्हटले, द्रौपदी पहिली मला भूक लागली, मला काहीतरी खाऊ घाल. एक भाजीचं पान खाऊ घातलं आणि देवाने सगळ्यांना तृप्त केलं. आपल्या सगळ्यांना कथाभाग माहिती आहे. अगोदर त्याला काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. मग देह समर्पण जरा बोल, अजून सोपं करून सांगतो. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार. ज्याने दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे अधिकार. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे अधिकार. धन्यवाद. म्हणून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या सरपंचाला मोदीला नाव ठेवून फायदा नाही. बोला, कधीतरी आपण आपलं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे ना.
एक मतदान केंद्रात गेले डॉक्टर साहेब आणि त्या वोटिंग मशीन जवळ उभा राहिले. बराच वेळ उभा राहिला होता. बूथवरचे शिक्षक म्हणले, हो किती वेळ उभा राहता, करा ना मतदान. तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवण. देशाच्या विकासाला सुरुवात आहे. माणसाचा स्वभाव कसा आहे बघा. माणूस आंघोळीला गेला का 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो. आणि 1 रुपयाची शॅम्पूची पुडी गरीब माणूस असू द्या, श्रीमंत माणूस असू द्या, 1 टाइम लावत नाही, अख्खी लावत नाही. अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या असं भिंतीला उभी करून ठेवतो. बरोबर आहे. मग ती हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो. हा बाथरूम मधला इतिहास एकट्यालाच माहित आहे. तर ते चिपकलेला असल्यामुळे जात नाही, तोंडाने फुकतो. अर्धी पुडी त्याच्यात घालतो महाराज. हा लक्षात ठेवा. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या चाल ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात थांबतो. अजिबात उद्याचा विचार नाही महाराज. हा स्वभाव आहे माणसाचा. बुराज देखन मैं चला तो बुरा न मिलिया कोई, जब घट भीतर देखियो तो मुझसे बुरा न कोई. विचार करा कधीतरी याचा. अरे आपण मतदान आहे ते कोण्याही पक्षाला करा, कोण्याही नेत्याला करा, मला काही घेणं देणं नाही. हा आणि अजून सांगू, मी काल दुबईवरून आलो आणि तिथं हुकुमशाही आहे. म्हणजे आज सकाळी आलो. हुकुमशाही आहे, लोकशाही नाही आहे तिथे. पण आपल्यापेक्षा 30 वर्षाने तरी प्रगतीनं पुढे आहे. प्रगतीने पुढे आहे. मुस्लिम कंट्री असून सुद्धा बंधन नाहीये जगण्याचे. लक्षात ठेवा बरं का. मला काय सांग, विकासाला प्राधान्य असलं पाहिजे. कोण माणूस उमेदवार आपल्या जातीचा आहे का कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता कामाचा कोण आहे हे पाहून मतदान करावं. लोक ना जातीचा ना पक्षाचा, बरोबर आहे ना, कामाचा कोण आहे त्याला पाहून आपण मतदान केलं पाहिजे महाराज. तेव्हा विकास होईल ना. आज आपल्याला छोट्या छोट्या बोली देऊन ऑपरेशन करतात म्हणून अवघड काम येते. विठाला विठाला आठवलं म्हणून बोलतो. सरपंच भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होतच नाही. लक्षात ठेवा. भूल दिल्याशिवाय ऑपरेशन होत नाही आणि दिशाभूल केल्याशिवाय ऑपरेशन राजकारण होत नाही. या लक्षात घेण्याचा विषय. चला, मला विषयांतर करायचं नाहीये. आपण लक्षात घेतलं पाहिजे. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलं पाहिजे. त्याच्याशिवाय जमणार नाहीये. विकासाला महत्व दिलं पाहिजे महाराज, आहे का नाही. आज हे मंदिर आपलं देवस्थान ट्रस्ट ब दर्जामध्ये गेलेलं आहे. आणि एवढा मोठा निधी जेवढा आणता येईल तेवढा आणा. कोण्या पक्षाचे राहा, वेगवेगळ्या पक्षाकडून आणा ना, करा विकास. आपल्याला अडचण काय? काहीच अडचण नाही महाराज. आपण हे महत्वाचा विकास समोर ठेवला पाहिजे. राजकारण विकासाचा असावं, राजकारण नात्याचं नसावं. विठाला विठाला समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळणार नाही. महाराज साधू संतांना सर्वस्वाचं समर्पण केलं. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पो. आम्ही जीवनामध्ये देवा तुला सर्वस्व अर्पण केलेलं आहे. बघा, देह समर्पिजे देवा. वाक्य लक्षपूर्वक आहे का? देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. आपली भक्ती कशी आहे माहितीये? आपण 3-4 चपात्या खातो आणि देवाला नैवेद्य केवढा असतो? बोला ना. माया हो, माझ्या घरी एवढाच असतो. आमच्याकडे, तुमच्याकडे एवढाच असतो ना. त्याला वरण बोटाने लावायचं, भात बोटाने लावायचा. भजे केलेले असले ना, बाया अख्खा भजा कधी ठेवणार नाही. न खाणं तोडणार आणि त्याच्यावर ठेवणार. बघा, त्याला कळलं हसतात बरं का. आणि आपण जर म्हणलं देवाला असं असतं का, लगेच म्हणायचं महाराज देव कुठं खातो का? ही आपली भोळी बाबडी भक्ती आहे. देव खात नाही का? आपण खाऊ घालत नाही. बोला 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 बोला. आपण खाऊ घालत नाही. अहो देव खात नाही कसं काय? अहो देव मूर्ती बनवायला नेला तर त्याच्यातून ब्लड येतं. अजून काय उदाहरण पाहिजे आपल्याला? नाही कळलं तुम्हाला? मी तुमच्याच इथलं सांगितलं. का नाहीये? आपल्याला जे लागतं ते देवाला का लागत नाही महाराज? अरे देव खातो, पण खाऊ घालणारा शबरी सारखा पाहिजे. देव येतो, बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. महाराज येतो, बोलवणारा सरपंच सारखा पाहिजे. लक्षात ठेवा. देव येतो, बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. देव झोपायला तयार आहे, झोपवणारा यशोदा माते सारखा पाहिजे. देव रडायला सुद्धा तयार आहे, प्रेम करणारा राधा राणी सारखा पाहिजे. म्हणून म्हणतात, कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. कौन कहता है भगवान
खाते नहीं, शबरी माँ की तरह हम खिलाते नहीं। कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा की तरह हम सुलाते नहीं। कौन कहता है भगवान रोते नहीं, राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं। एक बार तो राधापन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो गए। एक बार तो राधापन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा ये रो कहे। एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा ये रो कहे। जो राधा होऊन प्रेम करायला शिका, देव आपल्यासाठी रडायला तयार आहे। एक वेळेस भानू होऊन प्रेम करायला शिका, खंडोबा वेडा व्हायला तयार आहे। विठाला विठाला समर्पण पाहिजे। साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण होतं आणि मागणं काहीच नव्हतं। आपलं भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी। अर्ध्या तुटलेल्या उद्बत्तीत त्याला वाटतं देवानं प्रसन्न व्हावं, बरोबर आहे ना। समर्पण थोडं आहे आणि मागणं जास्त आहे। तुकाराम महाराजाला म्हटले मागा काहीतरी, मागण्याचे आस पाहे मुखाकडे, चिंतेला रोकडे मनोरथ। तुकाराम महाराजाला मागा म्हणलं, तुकाराम महाराज म्हणले देवा तू जरी मागा म्हणत असला ना तर काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असो। आमच्या वडिलाची परंपरा मागण्याची नाही। आता वडील शब्दाचा अर्थ काय होतो आहे का? वडील शब्दाचे 3 अर्थ होतात। आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात त्यांना एक वडील म्हणतात, बरोबर ना। म्हणून शाळेमध्ये प्रतिज्ञा असते बाळाओ, मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन। मान नाही म्हणते, मान राखीन। हे एक वडील, आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते एक वडील। ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एथ वडील जे जे करती त्या नाम धर्म ठेविती। वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा। ज्या परंपरेमध्ये आमचा जन्म झाला त्या परंपरेमध्ये मागण्याची रीत नाही। मग तुम्ही मागता का? कुठं चालली बाई? लक्ष, त्या परंपरे मागण्याची रीत नाही, मग तुम्ही मागता का? आता याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे, माझ्याकडे लक्ष द्या। काही मागणे हे आम्हा अनुचित आणि काही मागणं हे उचित। काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं, बरं का। बघा बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी, हा मागण्याचा तिचा काय आहे? अधिकार आहे। आणि नवऱ्याचं देणं काय आहे? कर्तव्य आहे। कुणाला नाही मागणार तर कुणाला मागणार? याच्यापेक्षा वेगळं बोलू, बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये। आपली पार्टी सांभाळावं लागेल। बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये।
पण नवरा असा असावा बायकोला मागण्याची वेळच येऊ देऊ नये. आता खुश व्हा तुम्ही. पण असं आहे का आपल्या संसारात वर्षभर मजा. नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं बायकोनं ऐकायचं. किती दिवस? 1-1.5 वर्ष. वर्षात एखादा मुलगा मुलगी झालं की पॅटर्न बदलतं. मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि पिंपळगावनं ऐकायचं. स्वभावच आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं की नवरा बायको रस्त्यानं जरी चालले तर हाताला हात धरून चालतात. किती? 1-1.5 वर्ष, 4-6 महिने. 4-6 महिने झाले का हा 50 फूट पुढे, ही 50 फूट मागे. ती म्हणते अहो, हा म्हणतो बोंबलू नको चल. ते घडतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. एक म्हातारी बाजारातून हाताला हात धरून चालली, वयस्कर, आणि त्यांच्या वयाचा मित्र आला. म्हणे काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम आहे हो? म्हणे कसं काय? एवढे वर्ष तुमच्या लग्नाला झाले म्हणे, पण अजून तुम्ही दोघं बाजारातून चालता आणि हाताला हात धरून चालता. काय तुमच्या पती पत्नीचं प्रेम असलं पाहिजे? ते म्हातारं म्हणे प्रेम काही नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेव. समजतो असं काही नाही. बरोबर आहे का? मला जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. चला ताने. वा 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 वा. गाढवाचा आलाप जसा क्षणाक्षणाला बदलत राहतो, संसारातला असा आहे मारा, क्षणाक्षणाला ते बदलत राहणार आहे. म्हणजे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झालं ना ते हिरवळ फार मस्त असते. कळलं माझं? ते नवीन लग्नाची हिरवळ एखाद्या ब्रह्मचार्याने पाहिली तर त्याला पटकन त्या यज्ञात उडी मारावी वाटते. पण असं आहे ना महाराज, एक सांगू तुम्हाला, लग्न न झालेली माणसं किंवा लग्न न झालेली मुलं गाणे ऐकत ऐकत झोपतात, आणि लग्न झालेली माणसं टोमणे ऐकत झोपतात. ज्याचं लग्न झालं त्याला वाटतं कुठेतरी पळून जावं. बरोबर आहे ना? ज्याचं लग्न झालं त्याला वाटतं कुठंतरी पळून जावं, आणि ज्याचं नाही झालं त्याला वाटतं पळून जाऊन करावं. नाही कळत तुम्हाला? लक्षात ठेवा, अवघडच आहे महाराज. बरोबर आहे का नाही? पण जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी हे मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला नेकलेस मागणं नाही का, वल्ल्या फोकान हाणाय पाहिजे. पेरणीच्या टायमाला दागिने मागणं अनुचित आहे. तेव्हा सोन्याची व्यवस्था होत असते का? सोनं ठेवून खता बियाची व्यवस्था करावी लागते. ही शेतकऱ्याच्या घरची परिस्थिती आहे. साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला सोनं मागणं अनुचित आहे. अनुचित असताना काय मागणं? एक बाई पावसाळ्याच्या दिवसात स्टेशनरीच्या दुकानावर गेली, माहिती आहे ना माया, आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? तो म्हणे आहे ना ताई. मग केवढ्याला आहे? मग तिने दिली म्हणे 100 रुपयाला आहे. दुकानदारानं सांगितलं 100 रुपयाला आहे. तिनं सांगितलं एवढ्या महाग असते का? तो म्हणे ताई तुम्ही मागा, अडचण काय, मी माझी किंमत सांगितली तुम्ही मागा. ती म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाही, नाही तर महाराज ती जेरवारीच मेला असता. म्हणे 50 रुपयाला द्या. तो दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री आहे आणि तुम्ही 50 रुपयाला मागता, हे मागणं उचित आहे का? मागणं उचित आहे काय तुमचं? अहो सकाळी सकाळी बोनीचं गिराईक आहे म्हणून तुम्हाला माघारी काय करावं? जाऊ द्या, मला आलेल्या भावात या कमवायचा रुपया नाही, 80 रुपयाला मला मिळाली, 80 रुपयाला घेऊन द्या. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची महाराज.
ती म्हणे 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई अहो मी आलेल्या भावात देतोय तुम्हाला, सकाळी सकाळी आलात म्हणून, आणि हे काय मागण्याची पद्धत, हे काय मागणं उचित आहे का? मग म्हणे आता काय करा, तुमचे 40 राहू द्या आणि माझे 80 राहू द्या, आता 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई असं करा ना, 25ला नेण्यापेक्षा फुकटच न्या ना. म्हणे मग 2 द्या. मागणं उचित आहे का? अनुचित आहे ना महाराज मागणं. देवाकडे गेल्यावर अनुचित ना मागता उचित मागावं. महाराज म्हणजे काय, लक्ष देऊन ऐका. देवा आम्ही दान मागायला आलो तुझ्याकडं, पण उचित दे आम्हाला. तुला द्यायचं असेल उचित आणि अनुचित एका वाक्यात सांगतो, ऐका बरं का. देवाकडे जाऊन उचित अनुचित एका वाक्यात सांगतो. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं. पुन्हा एकदा ऐका. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. देवा मला हे बाकीचं काही नको, न लगे मुक्ती धन संत संग देई. मला काही नको देवा, मला फक्त तू पाहिजे. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज म्हणजे तुला द्यायचं असेल तर हेच दे अभंगाच्या दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आपण खंडोबा देवाकडे गेल्यावर काय मागू, याची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा. पंढरीनाथ भगवान. आपण देवाकडे गेलो हेच मागू, देवा माझं चांगलं नाही झालं तर चालव, शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नाही. एक वाक्य बोलतो, अंडरलाईन करा, कुठेतरी लिहून ठेवा घरात, रोज दिसलं पाहिजे आपल्याला. असं आहे, स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढी दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त सापडतात. एखादा जमिनीवर झोपला तर त्याला टेन्शन नाही आहे, तो त्याच्या इच्छेने झोपला, मस्त आहे. पण त्याच्या शेजारी तुम्ही गादी टाकून झोपा, त्याला झोप येत नाही. माझं बोलणं लक्षात ठेवा. त्याच्या शेजारी गादी टाकून जर झोपला तर त्याला झोप येत नाही. त्या गादीवाल्याच्या शेजारी स्पंचवाली गादी टाका, ते याला गादीवाल्याला झोप येत नाही. लक्षात आलं माझं बोलणं? लक्षात ठेवा बरं का. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त सापडतात. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहील, त्याला म्हणलाय तू काय निवडून येणार आहे होय? तो म्हणे आपल्याला माहिती आपण येत नसतो. काय आत्मविश्वास येत आहे? अरे म्हणलं मग तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा कशाला राहतो? म्हणजे माझ्यामुळे ते पडतंय ना. झालं याच्या जीवनाचं कल्याण, दुर्योधनाच्या अवलादीवर.
माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे. दुर्योधनाचा विचार काय होता माहितीये का? माझं ते माझं आणि दुसऱ्याचं ते बी माझं. दुर्योधनाचे विचार आहे काय? दुर्योधनाचा विचार आहे का? आपलं घर सोडून, आपला जागा सोडून रस्त्यात पायऱ्या आणायच्या, आपली जागा सोडून रस्त्यात पायऱ्या आणायच्या आणि पायरीला गाडी लागू नये म्हणून हातभर पुढे दगड रोवायचा. असं वाटतं हा दगड तिच्या डोक्यात घालायला पाहिजे. हे दुर्योधनाचे विचार आहे. आपलं अंगण झाडायचं, दुसऱ्याच्या अंगणात कचरा नेऊन टाकायचा, हे दुर्योधनाचे विचार आहे. म्हणजे माणसातच दुर्योधन असतं असं समजू नका, बायात बी मंथरा असते. लक्षात घ्या. मला काय सांग, हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं या जगात जास्त सापडते. आता एवढे चांगले कपडे घातले, बरोबर आहे का नाही? आता हे सगळ्यालाच बरं वाटतं का पाहिल्यावर? काय असे करतात बघा ना, डाग एका कपड्यांना. तू जे धुवून घाल ना त्याला राहणार नाही. तो धुयाचा कंटाळा आहे, त्याला आम्ही काय करावं? एक मला म्हणे महाराज दिसता. म्हणलं तुला का पोतळच दिसायलो? महाराज लोकांना काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोधडीन बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराजांना चांगले घालू नये ही धारणा आहे. आता आम्ही ते कीर्तनासाठी दुबईला गेलो होतो, पण 2 दिवस अगोदर फिरलो थोडं. मग एखादी एक पोस्ट केल्या फोटोच्या की खाली येत होतं, हा घ्या दुसऱ्याचे पैसे मारा आईश. अशा कमेंट येत होत्या खाली. म्हणजे काही दुःख नाही वाटलं आम्हाला. माणसानं विरोध करावा, पण तेवढं मोठं उंचीचं होऊन करावं. 10वी नापास झालेल्या पोरांना मोदीला कमेंट करू नये, राहिलेले विषय काढून घ्यावे, 11वीच्या ऍडमिशनची व्यवस्था करावी. अरे तुझं बजेट काय? तू बोलतोय काय? बरोबर आहे ना? समाजकारण करत असताना राजकारण लक्षात ठेवा. विठाला विठाला तेवढी उंची लागेल ना, तेवढ्या उंचीचा असेल तर दखल घेतल्या जाते महाराज, बरोबर आहे का नाही? तेवढं मोठं व्हा. म्हणून हे राजकारणी लोक कधी कधी बोलायचं टाळतात. त्यांना म्हणलं ना हा तुमच्या विरोधात बोलला, ते म्हणतात कोण आहे तो? ओळखत नाही मी त्याला. मी त्याच्याबद्दल बोलावं, आणखी एवढा मोठा नाही झाला तो. सोडून द्या विषय, दुसरं बोला. त्याला म्हणतात इज्जत घालवणं न बोलण्यात. लक्षात येते माझं बोलणं? तेवढं उंचीचं व्हावं लागेल ना. अहो एखादा म्हणला सत्ता असा नसतो, तू करून दाखव. बरोबर आहे ना? तू करून दाखव आणि मग सांग हे तेव्हा केला तसा नसतो सत्ता, आता केला असा असतो. जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. त्याला मेहनत करायची नाही, त्याचं आयुष्य फक्त चुका काढण्यात जातं महाराज, फक्त चुका काढण्यात. तो काही करू शकत नाही. नामर्द असतात चुका काढणारी माणसं. लक्षात ठेवा. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला तांब्यात बुंदी घालून नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणाले तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच पाहून घेऊ. जाय घरी नीट चाल. बरोबर आहे का नाही? लय चौकाच्या करता. जास्त देणारे माणसं बेजार करत नाहीत. आमच्या डॉक्टरनं एकट्यानं आण्याचा सप्ताह केला महाराज, एकट्याने. पण म्हटले नाही माझं नाव घ्या. मी आता 15-20 दिवसापूर्वी कीर्तन केलं, त्या एक शब्दाने म्हणले नाही माझं नाव घ्या. म्हटले का नाही? लक्षात ठेवा. पण कमी देतं ते लय बेजार करणार. महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक ठेवू नव्हता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडे. वाक्य बोलू. प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा प्रतिसाद देत चला. प्रतिक्रिया देण्यात काय वेळ घालवता? आज प्रतिसादाची गरज आहे. अरे चांगली माणसं, 4 काम करणारे, उगा 2-4 बोटावर मोजणारे असतात हो, आणि त्यांचे बी पाय ओढायचे. मग करायचं कुणी? करायचं कुणी? बोला ना. मग तू त्याच्यापेक्षा चांगलं. हे बघा, 2 पद्धतीनं जगा. कीर्तन थोडं बाजूला राहू द्या, मी वागणं सांगेन तुम्हाला. आपल्यापेक्षा मोठा आला तर त्याचे पाय धरायला लाजू नका, त्याचे पाय धरून जगा. आणि नसल पाय धरा वाटत तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा, त्याला पाय धरायला लावा. या 2 पद्धतीनं माणसाचं जगणं असलं पाहिजे. ही शोकांतिका आज जमत नाही आपल्याला. शोकांतिका आहे का नाही? एखाद्यानं मोठा बंगला बांधला, आपल्याला आनंद वाटावा. डॉक्टरचा बंगला काय सुंदर आहे, एवढा. खरंच हो, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा ना, अडचण काय?
त्यांनी एवढा सुंदर बंगला बांधला, बाकीच्यानं कौतुक करावं, वा डॉक्टर साहेब छान बंगला बांधला होतो. नाही होत आमच्याकडून एवढा सुंदर बंगला बांधणं, पण आमच्याकडे एखादे VIP गेस्ट आले, पाहुणे आले तर आम्ही तुमच्या घरात आणून बसू शकतो ना त्यांना, काय अडचण आहे. ते कौतुक करायचं सोडून दिलं आणि यानं सुरू केलं. POP जमली नाही, फरशीच बरोबर नाही, अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावी लागते. नाही कळलं का तुम्हाला? तेवढी कडीची व्यवस्था करून घे, त्याच्या POPचा आपण बघून घेऊ नंतर. विचारा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता आणि त्या हवा भरणारा म्हणे, आमच्या गावाजवळ घडलेली घटना बरं, सगळं आमच्या गावाजवळच घडतं, बरोबर आहे का नाही सांगा. ते गाडीत हवा भरत होतं आणि त्या हवा भरणारा ड्रायव्हरला म्हणे, कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे, महाराजाची गाडी आहे. त्या हवा भरणारा म्हणे, महाराजाजवळ तर रेड कलरची नाव होती, ही कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे, ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या घ्यायच्या. आज म्हणलं हवा भरून पैशावर जगायला लागला असेल, माझं माप काढायला लागला असेल. मी नाही हवा भरल्यावर खाशीन काय? लक्षात ठेवा, शोकांती काय का नाही. एखाद्याने गाडी घेतली, आपल्याला कौतुक वाटावं, छान गाडी. आता मग अशी सरपंचाची फॉर्च्युनर आहे ना तुमची, फॉर्च्युनर गाडी रस्त्यात घ्यायला उभे राहिले आणि मग मी म्हटलं येतोय मी, आळे फाट्यावर आलो, म्हणजे थांबतो आम्ही. मग हे 5-6 जण थांबले तिथे. थांबल्यानंतर काय केलं, त्यांची फॉर्च्युनर गाडी आहे वा, पण ती माझ्या गाडीत बसली. म्हणले या घेऊन पाठीमागे. आनंद आहे ना. 50 लाखाची गाडी तुम्हाला सहज जर तुमच्या हातात मिळत असेल तर दुःख काय याचं. एखाद्याने गाडी घेतली, आपल्याला बोलवलं पेढे खायला, आपण काय म्हणावं, छान गाडी घेतली होती. नाही होत आमच्याकडून अशी गाडी घेणं. अहो पण तुमची गाडी म्हणजे आमचीच आहे ना. आम्ही मागितल्यावर तुम्ही नाही म्हणणार आहे का? कौतुक करायचं सोडून द्यायचं आणि 4 माणसं बाजूला घेऊन हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ. तुला अडचण काय? दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं या जगात आपल्याला जास्त सापडतात. महाराज लक्षात ठेवा. पण तुला द्यायचं असेल जेव्हा तुम्हाला हे असं काही देऊ नको बाबा. हेची म्हणलं की आणण्याची व्यावृत्ती होत असते, आणण्याची नाही, आणण्याची. हेची म्हटलं की आणण्याची व्यावृत्ती होत असते. बोलत चला च म्हणले की पर्याय संपले. मी सरपंचाला म्हटलं होतं, म्हणलं नाही जमत, नाही जमत. ते म्हणले काहीच सांगू, तुम्हाला काय करायची ते करा, पण तुम्ही आलंच पाहिजे. च म्हणलं की पर्याय संपले. सुंदर ते ध्यान, करकटेवरी तुळशी हार गळा, आवडी निरंतर हे ध्यान. बस, आम्हाला दुसऱ्या ध्यानाची गरज नाही, आम्हाला हे ध्यान आवडतं. म्हणून हेची आणण्याची व्यावृत्ती होत असते. अहो च म्हणलं की चकारात्मक, तिथं पर्याय राहत नाही. विठाला एका आईचे 3 मुलं रडायला लागले. ऐका बरं का मायावर. एका आईचे 3 मुलं रडायला लागले. आई बाहेरून आली. बाहेरून आल्याच्या नंतर मोठ्या पोराला म्हणे, काय झालं तुला रडायला? तो म्हणे, आई मला 10 रुपये पाहिजे. आई म्हणली 10 रुपये पाहिजे, देतो ना तुला 10 रुपये, रडू नको. साहेबांच्या मंडळी आहेत का? मग कशाला कोण कीर्तन ऐका. या विठाला लक्ष द्या माझ्याकडे. ताईंसाठी टाळ्या वाजवायला जोरदार. बोला. एका आईचे 3 मुलं रडायला लागली. आई बाहेरून आली. मोठ्याला म्हणे, काय झालं रडायला? तो म्हणे, आई मला 10 रुपये पाहिजे. 10 रुपये पाहिजे, देते 10 रुपये, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा होते, त्याला म्हणे, तुला काय झालं रडायला? तो म्हणतो, मला बिस्किटचा पुडा पाहिजे. देते बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याला बिस्किटचा पुडा दिला. तो शांत झाला. एकदम छोटा असतो. त्याला विचारते बघा, त्याला रागवत नाही. आई म्हणते, काय झालं राजा तुला रडायला? तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो नको. तुला बिस्किट देऊ का? तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का? म्हणतो नको. मग खाऊ देऊ का? म्हणतो नको. अरे मग रडतो का? खाऊ नको, बिस्किट नको, खेळाय नको, मग रडतो का? ते पोरग म्हणतो, आई मला खाऊ नको, बिस्किट नको, खेळाय नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको. कळलं तुम्हाला?
मला फक्त तू पाहिजे, मला बाकी काही नको. एक माणूस अमेरिकेला फिरायला निघाला, जसे आम्ही दुबईला गेलो तसं तो अमेरिकेला गेला. आणि अमेरिकेला निघाल्यानंतर घरच्यांना म्हणे काय आणायचं, कोणी म्हणे मला घड्याळ आणा, कोणी म्हणे लॅपटॉप आणा, कोणी म्हणे मोबाईल आणा. बायकोला म्हणे तुला काय आणू, हे घरातल्या मंडळीला म्हणे. घरातली एक दुसरी बाई होती म्हणे तुम्हाला काय आणायचं, ते म्हणे एवढ्या लांब अमेरिकेला चालले तर तिकडून एखादी चांगली पैठणी साडी घेऊन या. कुठून, तिथं बरमोडा भेटतो, पैठणी नाही. एवढ्या लांब अमेरिकेला चालले ते एखादी पैठणी आणा, तर तिथं कुठं पैठणी. बायकोला म्हणे तुला काय आणायचं, कागदाव काहीतरी लिहिलं, तिनं चिठ्ठी देऊन टाकली आणि याने खिशात घातली, फिरला. आणि वेळ कमी असल्यामुळे लवकर फिरून झालं त्याचं आणि माघारी निघाला. आपण निघाल्यानंतर आठवण आली, बायकोनं काहीतरी सांगितलं, खिशात हात घातला, कागद काढला, पाहिलं चिठ्ठीवर. त्या चिठ्ठीवर काही वस्तूचं नाव नव्हतं, कंपनीचं नाव नाही, काही नव्हतं. त्याच्यावर उजळणीचा एक लिहिलेला होता. आता एक म्हणजे काय न्यावं माणसानं, काय न्यावं एक म्हणजे त्याला काही कळलं नाही. भारतात आला, घरी आल्यावर मोबाईल लॅपटॉप घड्याळ दिलं आणि बायकोला म्हणे का ग मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काय आणायचं का. ती म्हणे लिहून दिलं ना तुमच्याकडे. काय लिहिलं म्हणे तू या चिठ्ठीवर, एक लिहिला. आता हे एक म्हणजे काय आणावं. ती म्हणे अहो मला घड्याळ आवडत नाही, मोबाईल आवडत नाही, लॅपटॉप आवडत नाही, साडी आवडत नाही, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले माघारी सुद्धा एकट्यानं यावं, एखादं शिंगरू सोबत आणू नये. मला बाकी काही नको, बस मला हेच द्या, बाकी काही नको. मला लक्षात ठेवा मी कसंही राहील, फक्त मला तुमची आवश्यकता आहे. तसं देव भक्त देवाला म्हणतात देवा तू देव मी भक्त आहेसे करी, बाकी आम्हाला काही नको. म्हणून हेची दान देगा देवा. बस काय तुझा विसरण, तुझा विसर पडला नाही पाहिजे. विसरली तया थोर झाली हानी, बचतील खाणी 84च्या. देवाचा विसर पडला की 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे बरे. म्हणून म्हणतात मनुष्य जन्मान मोल रे, इस मिट्टी में ना घोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. देह मिळालेला पावला हा देह कागटाळी न्याय न घडो उपाय घडो आले. देवाने एवढा नरदेह आपल्याला दिला, त्याचा विसर पडू नये. विसरल्यानंतर हानी होत असते, हा लक्षात ठेवा. म्हणून अजून सांगू तुम्हाला, देवाची आठवण राहिली पाहिजे. तुम्ही बसमध्ये जर प्रवास करायला लागले ना, तुम्ही जेवढं मागच्या सीटवर बसाल तेवढे दणके जास्त बसतील. तुम्हाला प्रॅक्टिकल बोलतोय. म्हणून माणूस बसण्याचा प्रयत्न कुठं करतो, पुढे पुढे बसण्याचा. म्हणजे कुणाच्या जवळ, ड्रायव्हरच्या जवळ जवळ. ड्रायव्हरच्या जवळ जवळ तुम्ही बघा ना, इनोवा गाडी असू द्या, पुढच्या सीटवर जे फील आहे ते मागे नाही. फॉर्च्युनर पुढे जे फील आहे ते मागे नाही. आणि एकदम मागचं तर आदळायचेच कमी असतात, बरोबर आहे का नाही, आहे का. म्हणून पुढच्या सीटवर माणसं बसण्याचे प्रयत्न करतात का, याचा अर्थ असा आहे ड्रायव्हर पासून जेवढे दूर जाल तेवढे दणके बसतील, त्रास होईल. गाडी चालवणाऱ्याच्या जेवढं जवळ बसाल तेवढं सुखद प्रवास होईल. तसं जग चालवणाऱ्याच्या जेवढं जवळ बसाल तेवढा आनंद मिळेल. त्याच्यापासून दूर जाल तर महाराज म्हणले हानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुझा विसर न भावा. आज लोकाला देवाचा विसर पडला. देव धर्म सांगी पडिले, सकळ विषयी गोंधळ गाजत असे. म्हणून देवा मला तुझा विसर पडला नाही पाहिजे. हे दान तुम्हाला देन. हे दान जर तुम्हाला दिलं असतं गुणगाई
गुणाचं गुणानं वाद गाईल. परमार्थ आवडीचा असावा, सवडीचा नसावा. कळलं माझं बोलणं? पुन्हा एकदा ऐका. परमार्थ आवडीचा असावा, सवडीचा नसावा. जाणकार लोकांसाठी एक बोलेल, कथा एक तो घड़ी से होती है, नहीं तो हृदय के कड़ी से होती है. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, लेकिन आचरण भगवान तक ले जाता है. देवा बरोबर जायचं असेल तर अंतःकरणात प्रेम पाहिजे. अजून एक बोलू, VIP रांगेतून मूर्तीपर्यंत जाता येतं, देवापर्यंत नाही. तुमच्या ओळखीनं तुम्हाला कोणी मूर्तीपर्यंत नेऊन पोचवेल, पण देवापर्यंत पोहोचण्यासाठी अंतःकरणात प्रेमच लागेल, भाव लागेल, आवड लागेल. म्हणून आवडीने भावे तुझे चिंता त्याशे सर्व आहे. आवडीने त्या भगवंताचं भजन करावं लागेल ना. पण आता भजन करायला आवडतं का मला? नाही आवडत. अमृताहुनी गोड पण मन माझे केशवा कावा नाही. देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला, एवढा सुंदर. ऐका, नाम तुम्हारा तारनहारा, अब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा हो, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे, तो देव किती सुंदर असेल. राजस सुकुमार मदनाचो राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एवढा सुंदर तो देव आहे. सुकुमार पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला
आपल्याला हे सुंदर शरीर दिले. एखादा मुलगा दिसायला सुंदर असला ना लोक म्हणजे वाव क्या बात, काय सुंदर आहे. हे बघा देवाने हा मुलगा एवढा सुंदर बनवला तर तो किती सुंदर असेल. अरे निर्माण करणारा तो निर्मिती आहे ती सुंदर आहे, ते निर्माण करणारा किती सुंदर असेल. त्या देवाने आपल्याला हा सुंदर नरदेह दिला. देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला पाटा बाधिकेचा, या झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गोमटा, देवे दिला देह भजना गोमटा. देवानं एवढा सुंदर नरदेह भजनासाठी दिला. मी काल आमच्या सोबत एक पाकिस्तानचा एक 2-4 दिवस तो ड्रायव्हर होता ना दुबईला, सांगतो तुम्ही ऐका बरं का. पाकिस्तानचा तो दुबईचा फारुक नाव होतं त्याचं. महाराज त्याच्याकडे जपयंत्र होतं. जोक समजू नका, तो ऐकायला की ते तो आपल्या देशातला आहे का. मी त्याचं नाव घेतोय म्हणजे त्याच्यात काहीतरी सत्यता असेल. त्याच्याकडे जप यंत्र होतं. आपण जे रामकृष्ण हरी म्हणून जप करतो ना ते जप यंत्र होतं. मैंने बोला फारूक ये क्या है, बोले मैं जप करता हूँ. आणि 5 वेळ तो नमाज पठण करायचा. 5 वेळ आमच्या सोबत दिवसभर होता तरी 5 वेळ नमाज पठण करायचा. कोणत्याही मुसलमानाला म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, आहेच म्हणणार. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेल. वर्ल्ड मध्ये, हा भारतात नाही, वर्ल्ड मध्ये, जगात एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा, मी कीर्तन करायचं बंद करेल. 50% हिंदू देव नाही म्हणणारे मी दाखवून देईन तुम्हाला. शोकांतिका आहे आज ही शोकांतिका आज आपल्या धर्मातच आहे, लक्षात ठेवा बरं का. अरे मानलं पाहिजे ना, त्याने एवढं सुंदर नरदेह आपल्याला भजनासाठी दिलेला आहे. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे ना. आता कीर्तन झाल्यावर आहे ना, बरोबर आहे का नाही, भोजन आहे का नाही, का गरजेचं आहे ते. शरीरासाठी जेवण गरजेचं आहे पण आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात आहे. कोणी म्हणून मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती बी खोपं बांधते. प्लॅन नाही इंजिनियर तिला, मिस्त्री नाही, स्वतः बांधते. हार नाही, लक्षात ठेव बरं का. प्लॅन नाही, इंजिनियर नाही, पण स्वतः बांधते का नाही. कोणी म्हणून मला मुलगा झाला, तुला वर्षात 1 झालं. कुत्रीला एका टायमाला 12 होतात. पण वेगळ्या वेगळ्या व्हरायटी, कलर वेगळे असतात त्याच्यात. कळलं का मला तुम्हाला, बरोबर आहे ना. पुरुषार्थ काय, कोणी म्हणाल मला मिशी आहे, मांजरीला बी आहे. पुरुषार्थ काय, कोणी म्हणाल मला बुद्धी आहे, कुत्र्याला नाही. जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. बोला ना, काय कमतरता, फरक एवढा आहे, त्यांना भजन करता येत नाही. आहार निद्रा भय मैथून. अहो कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. फरक काय, कुत्र्याला भूक लागली की कुत्रा मालका पुढे जाऊन गोणा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक नाही आहे त्याच्यात. भूक लागणं सगळ्यांना सारखं आहे, भजन सगळ्याला नाही करता येणार. म्हणून या नरदेहात आल्यावर भजन करा. गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी, नलगी मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. बस बाकी काय नको देवा मला. देवाने आपल्याला नरदेह दिला, त्याचा उपकार ठेवा. बरं सांगू तुम्हाला, सुंदर उदाहरण सांगेल. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्याच्या हृदयाचं ऑपरेशन केलं. ऐका बरं, हृदयाचं ऑपरेशन केलं आणि 3 तासात त्याचं ऑपरेशन डॉक्टर साहेब सक्सेस झालं. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती? 8 लाख. ते बिल पाहिलं आणि त्या बाबाला रडायला आलं. ते डॉक्टर म्हणले, बाबा बिल जास्त होतंय का तुम्हाला? रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही रडू नका. त्या बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे. मी मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं? अहो तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख केला असतं तरी मी आनंदानं दिला असतं. मग बाबा रडताय कशाला? त्या बाबांनी उत्तर फार सुंदर केलं. डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येत आहे, 80 वर्षे झाले माझ्या खंडोबानं माझं हृदय सांभाळलं, अजून रुपया बिल आलं नाही.
जगाच्या मालकानं आपल्याला सांभाळण्याचं बिल नाही दिलं, मग त्यानं बिल भरण्याची एक जागा दिली. कोणती? वर्षातून एक माझा उत्सव इथं होणार आहे, तुम्ही या आणि तुमचं बिल इथं न म्हणता भरा. कळलं माझं बोलणं? पावती. ज्यांचं बिल भरायचं राहिलेलं असेल त्यांना उद्याचा शेवटचा दिवस आहे. हा जोक नाही, हा टाइमपास नाही. तुम्ही इथं बिल नाही भरलं की दवाखान्यात भरावं लागतं. नाही, रियालिटी आहे. ज्याचा पैसा धर्म कार्यात जात नाही त्याचा पोलीस स्टेशन आणि दवाखान्यात जात असतो. लक्ष्मी एका जागेवर थांबत नाही. मला चंचल आहे ना, ती थांबल कशी? इथं नाही गेली तर तिथं तरी जाणार आहे ना, लक्षात ठेवा. मग तिथं देऊन त्रास भोगण्यापेक्षा इथं देऊन आनंद मिळवा ना. ज्यांचं राहिलं असेल बिल भरायचं त्यांनी आता जेवले की खिशात हात घाला. कळलं माझं बोलणं? इथं जेवल्यानंतर खिशात हात घाला आणि इथली पावती फाडा. खंडोबा देव, अरे तुम्ही खंडोबाला 2 हाताने द्या, तो तुम्हाला 4 हाताने दिल्याशिवाय राहणार. जब कमाते हो तब नर बनो, नर 2 हाथ वाला होता है. जब कमाते हो तब नर बनो, लेकिन लुटाते वक्त नारायण बनो. नारायण 4 हाथ वाला होता है. 2 हाताने कमवा पण 4 हाताने द्या. 4 हाताने दिलं पाहिजे. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागश, स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास, व्यास योगता डोळ्यात पण लावा. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झालाच पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून सांगेल महाराज म्हणले मला काही नको देवा दुसरं, बस तो दिलेला आहे हे खूप झालंय. संत संग दे सदा तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे गुण गायीन आवडी, त्याची माझी सर्व जोडी विठोबा रखुमा. महिला, पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल, फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव याडी डोकरा सगळ्यांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा, हात वर करा आणि छान भजन म्हणा.
चरणे याची दान देगा देवा. बस गुण गाईन. किती फ्रेश झाली तुम्ही सांगा बरं. काहीला वाटत होतो बरोबर नाचाय पाहिजे. नाचायचं ना मग नाचू कीर्तनाचे. इथं नाचायला बी परवानगी आहे म्हणून हे पोरं नाचतात. हे काय जेवायचं म्हणून थोडेच नाचतात. नाचायला भक्ती. नाचणं सुद्धा एक प्रकार. थोडा आवाज द्या. नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही राहाय. वेळ सुरू जरी उशिरा झालं तर संपूर्ण वेळेत गरजेचं आहे ना. वेळ संपत कारण पुढे भोजनाचाही कार्यक्रम आहे. बरोबर आहे का नाही. वेळेच्या आत माणसांना थांबलं पाहिजे. होय डॉक्टर साहेब. सरपंच आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शानपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. किती दिवस विलन बनवणार तुम्ही मला. क्षमता आहे ना माझ्यामध्ये. बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे वेळेत थांबावं. वेळेत थांबलं की आनंद असतो महाराज. पावसान बदबद पडाव उघडून जाव झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज. उरक म्हणतात लोक. काही म्हणत नाही दादा आहे का नाही. वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही. कारण भोजनाची व्यवस्था आहे. म्हणून जाता जाता एवढंच आहे. आपलं हे खंडोबा देवस्थान पंचक्रोशीमध्ये आपल्या देवस्थानचं खूप मोठं नाव आहे. मला वेतानी माऊली महाराज पठाडेंनी सांगितलं. आम्ही सोबतच होतो. म्हटले महाराज मी गेलो होतो चंपाषष्ठीला. फार सुंदर देवस्थान आहे. आता बघा बरं हे मला त्यांनी सांगितलं. एवढं सुंदर आपलं हे देवस्थान आहे. आणि आता निधी पण या देवस्थानला भरपूर मिळत आहे. कारण नेते खूप आहेत. लोकनेते कमी आहेत. बरोबर आहे ना. नेते खूप आहेत पण लोकनेते कमी आहेत. आणि त्यामध्ये तुमचं भाग्य आहे तुमच्या या तालुक्याचं की तुम्हाला असा गरिबीतून शून्यातून आणि गरिबीची जाण असणारा माणूस मिळाला मला. हे बघा ज्याला गरिबीचे चटके सहन केलेले आहे ना त्याला समाजाला लागलेले चटके कळतील. ज्याला गरिबीचे चटके लागलेले नाही त्याला समाजाला लागलेले चटके कळणार नाही. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपली माणसं आपल्या माणसाच्या जवळ जायला घाबरत होती ना तेव्हा एक माणूस सर्व पेशंटच्या जवळ जाऊन बोलत होता आणि भेटत होता. त्यांचं नाव आमदार लंके साहेब आहे. मी तिथे कीर्तन करून आलो. मी भाळवणीला मी तिथे कीर्तन केलं. म्हणून मला सांगा जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला शिका. जे वाईट आहे त्याला विरोध बी करा. नो प्रॉब्लेम. जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणा. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा. बरोबर आहे का नाही. एवढं मोठं कार्य आणि बरेच व्हिडिओ पाहिले मी त्यांचे की जमिनीवर झोपणारा माणूस आहे. जमिनीवर आहे का नाही. लक्षात ठेवा. आणि अशी माणसं आज आपल्याला मिळाली. डॉक्टर वा विदेशातल्या माणसांनी त्यांना पुरस्कार दिला. जोरदार टाळ्या वाजवा. लक्षात ठेवा विदेशात गेल्याशिवाय किंमत मिळत नाही का. म्हणूनच गेलो होतो मी. आलो. आणि एक सांगू तुम्हाला ही क्रांती आहे. वारकरी संप्रदायाचं कीर्तन विदेशात पहिल्यांदा झालं. दुबई सारख्या मुस्लिम कंट्रीमध्ये आणि ते करण्याचं भाग्य आम्हा चौघांना मिळालं. लक्षात ठेवा ही क्रांती आहे वारकरी संप्रदायातली. नामदेव रायानं जसा वारकरी संप्रदायाचा झेंडा पंजाब मध्ये जाऊन गुमानला रोवला होता ना तसा आम्हाला थोडं ज्ञानोबा रायांच्या कृपेनं माऊलीच्या कृपेनं तुकाराम महाराजांच्या कृपेने हे भाग्य मिळालं. आणि सांगू तुम्हाला तुम्ही सप्ताह कराल नवल नाही हो. युट्यूबला आता ते कीर्तन आलेत. फेसबुकला आलेत. तिथेही लोकांनी काय सुंदर व्यवस्था केली होती महाराज. अरे विदेशात एका जातीचं एक नाही एका जिल्ह्यातलं एक नाही तरी सुद्धा त्या माणसाने एवढी सुंदर कीर्तनाची व्यवस्था. आणि सांगू तुम्हाला शिवजयंतीचा 2000 माणसाचा कार्यक्रम ते तिथे करतात. गणेश उत्सव करतात. आषाढीची वारी इकडे येऊन साजरी करता येत नाही म्हणून तिथं साजरी करतात. यांनी प्रत्येकाने या गोष्टीचा स्वाभिमान बाळगला पाहिजे. अरे आपल्याला तर सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाची पताका ते फडकवतात. आपल्याला याची जाण असणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या माणसाची आपल्या संप्रदायाची आपल्या धर्माची आपण जाण ठेवत चला. आपण आपल्या धर्माला विरोध करत चालू नका. आपण आपल्या धर्माला विरोध केला तर येणारे कायदे आपल्या विरोधात येतील आणि आपल्याला आपले सण साजरे करता येत नाही. मी तर आल्यानंतर किती मंदिरं पाहिली. किती मंदिर आहेत महाराज. आणि सांगू सरपंच दुबईत लाईटचा वापर खूप आहे.
आणि 7-8 दिवस सवय लागली होती. मी तर आल्यावर भागली ती सवय. एवढे सुंदर लाइटिंग आपण झगमगाट केला या ठिकाणी. हे मंदिर आहेत आज, ही आपली संस्कृती आहे. लक्षात ठेवा, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिका. चुका काढत बसू नका. पण चुका काढणाऱ्या माणसाला मी, तुम्ही नव्हत्या तेव्हा बोलून गेलो मी. मोदी ते आपल्या शिंदे साहेबांनी ते एसट्या फुकट केल्या बायांना, एसट्या फुकट केल्या. आणि मग एक मीडियावाला गेलं आणि त्या एका बाईला म्हणे, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? साहेबांनी आता महिलांना एसट्या फुकट केल्या, तुम्ही कधी बी माहेराला जाऊ शकता, कधी बी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. काय धडाचा निर्णय नाही म्हणे हा. कशाला एसट्या फुकट केल्या? माझं माहेर गावात आहे, रिक्षा फुकट पाहिजे. तुम्ही काही बी करा, तुम्ही काही बी करा, दोन बाजू तयार होणार, त्याच्यात काही शंका नाही. बरोबर आहे का नाही? राम आता काल एवढा उत्सव आनंदात साजरा झाला. जोक समजू नका, 500 वर्ष आपण त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होतो महाराज. हे बघा, जे त्याच्यातली माणसं आहे ना, त्यांना काय आनंद असेल. कालचा सोहळा पाहिल्यानंतर त्यांना वाटलं असेल, मी उद्या मेलो तरी मला गम नाही येत, गम नाही. आम्ही विदेशात जरी होतो तरी आमचे मोबाईल ऑन होते महाराज. आम्ही तिथलं काही पाहण्यापेक्षा ती उत्सव पाहत होतो. आणि मी विनंती करेल तुम्हाला, अरे आपलं श्रद्धास्थान आहे. आपल्या जगातली आता 7 आश्चर्य होते ना, पण या भारतातलं आता 8वं आश्चर्य म्हणजे राम मंदिर आहे महाराज. लक्षात घ्या. म्हणून पुन्हा एकदा सांगेन मी तुम्हाला, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकत चला. विरोध आहे, चुकीचं आहे, त्याला विरोध पण करत चला. आणि पुन्हा एकदा आपले आमदार साहेबांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिल्या. साहेबांना असेल काही कामं भरपूर, त्याच्यामुळं उद्या काल्याच्या दिवशी येणार आहेत. वा, आज ताई आल्यात म्हणून ताईंना मी धन्यवाद देतो. अतिशय त्यांची मुलाखत वगैरे मी पाहिल्यावर का, आणि आवडतं असं आकर्षण आहे. आणि साहेबांचाही स्वभाव गोड आहे. आणि अजून सांगायचं ते काय, ते 12 छिद्राचा पाहणा आहे म्हणतात. असंच आहे ना, कुठेही लंके म्हणजे ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. लक्षात आलं का? असं त्यांचं आहे. म्हणून जाता जाता एकच सांगेल, हे बघा, पत्नी जर मूर्ख असेल, पत्नी जर मूर्ख असेल तर पतीला गुलाम बनवते आणि त्याची दासी म्हणून राहते. पत्नी जर मूर्ख असेल तर पतीला गुलाम बनवते आणि त्याची दासी म्हणून राहते. पण पत्नी जर बुद्धिवान असेल तर पतीला राजा बनवते आणि राजाची राणी म्हणून फिरत राहते. बुद्धिवान असली पाहिजे, लक्षात ठेवा. बुद्धिवान असली पाहिजे, लक्षात घ्या. राणीचे वा वा वा, काय टायमिंग शॉर्ट झाला. लक्षात ठेवा महाराज, नावही राणी, मग राजाची राणी म्हणून फिरत राहते. म्हणून लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगेल, मोठं होण्यासाठी, हे बघा, यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग कुणाचा, एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका पत्नीचा, स्त्रीचा हात असतो. रामदेव बाबा सोडून. लक्षात का नाही, अपवाद बी आहे ना त्याला, असं कसं काय? लक्षात घ्या. पण यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग पत्नी. अहो, घरातून माणूस जर फ्रेश असेल, आता मी कीर्तनाला उभं राहायच्या अगोदर बायको जर भांडली तर मी तुम्हाला सांगू काय? तिनं मला फ्रेश ठेवावं तेव्हा मी तुम्हाला काहीतरी देईल ना. लक्षात येते का? आणि हे बघा, राजकारणी लोकांचा परिवार आणि महाराज लोकांचा परिवार, समाजात फिरणाराचा परिवार, त्याला खूप कष्ट आणि त्याग सहन करावं लागतो. अहो, मी घरी कधी आहे, आमच्या मुलाच्या वाढदिवसाला नाही, मुलीच्या वाढदिवसाला नाही, पत्नीच्या वाढदिवसाला नाही. हे सामान्य समजू नका. आपली माणसं नाराज करून दुसऱ्याला जपावं लागत असतं. राजकारण, समाजकारण करत असताना किती त्रास असतो हे जे घरचे परिवारातली लोक आहे ना, त्यांना माहिती आहे महाराज. लक्षात ठेवा. ताईंना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघासाठी किती बी त्रास सहन करा, पण साहेबाला फ्रीच राहू दे. त्यांना सांगा काय, अरे सीते एवढा थोडा त्रास आहे आपल्याला. तिने रामासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला महाराज. एवढा त्रास आहे का बसलेल्या बायांना? 3 चपात्या जरशी भाजी तरी म्हणती जीव द्या वाटायला मला. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला, माणसाला मोठं करण्यासाठी पत्नीची साथ फार गरजेची असते. म्हणून पुन्हा एकदा
तेव्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. साहेबांना उदंड निरोगी आयुष्य मिळावं अशी खंडोबारायाच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सगळेल्या उपस्थित मंडळींना धन्यवाद देतो. चाल राहू द्या, आता वेळ झाला आहे का? आता चाल काढूच नका तुम्ही, आता जेव्हा वेळ झालेला आहे ना, आहे का नाही? फक्त जाता जाता पुन्हा एकदा सांगेल, या कार्यक्रमाला भरभरून मदत करा. बचेंगे तो और भी लढेंगे. पुढच्या वेळेस 9:15 वाजायला लागले ताई. मी आता लवकर संपू नये म्हणून 5-10 मिनिटं घेतले, म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सरपंचांनी खूप आग्रह केला बरं का ताई, खूप आग्रह म्हणे याच तुम्ही. मी पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख का करतो, त्यांनी ते आमच्या दोघांनाच माहित आमचे किती फोन झाले. ते मी नाही म्हणायचो, मी म्हणायचो मी 2 दिवसांनी सांगतो, ते 2 दिवसांनी मला फोन, ते यावं लागते तुम्हाला. आता 2-4 वेळ त्याचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठेल, माझं नाव येईल. तू कर, तू घेतो, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, तुला करायचं बी नाही, सण बी नाही करायचं असं जमणार नाही महाराज, बरोबर आहे का? पण त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे डॉक्टर साहेब ज्यांनी एवढा मोठा आण्याचा स्वतः एकट्याच्या खर्चाने केला, आणि काहीच उणीव नाही हा, एकट्या माणसाने एवढा मोठा खर्च केला. महाराज एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि अजिबात त्यांच्या आईचा तर स्वभाव एवढा गोड आहे, त्यांच्या परिवारात आई एवढ्या गोड आहे, त्या आईनं कष्टातून उभं केलं सगळं. आणि महाराज का आई नाही, एवढं सुंदर त्यांचा परिवार, तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले बरं का. सरपंच ते म्हणले महाराज मी 2 तास पुढं बसून फक्त तुमचं कीर्तन ऐकलं, नाही मी असं मला बसायचा त्रास होतो, मी पुढे बसत नाही म्हणले. पण आजही पुढे येऊनच बसले, आणि त्यांच्या सोबत आलेली सगळी त्यांचे सहकारी, त्यांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर इथं सोडून द्या, चांगला असेल ते घेऊन द्या, नसेल सोडून द्यायचं तर घेऊन जा, काय करायचं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. स्वामी वाणीला विराम. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. आतापर्यंत झालेल्या कीर्तनावर पाणी पाडू नका, फक्त सगळ्यांनी जरा शांत राहा. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. निश्चितच का ते स्वर्गीच्या अमर अशी इच्छा करीत असतील. आजचं कीर्तन ऐकल्यानंतर जाणकारांच्या निश्चित लक्षात आलं असेल का असा सोहळा आणि असे महाराज जर असतील तर निश्चित स्वर्गीच्या अमर लोकांनाही या सप्ताहात येण्याची इच्छा होईल. महाराजांनी सुरुवातीलाच सांगून गेले, धन असावं पण निधन नको, त्याबद्दल सांगितलं. त्यानंतर प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. निश्चितच तिसरं एक वाक्य त्यांनी सांगितलं. आज 3 वाक्य जरी आपण घरी घेऊन गेलो तर निश्चित आपल्या 7 दिवस झालेल्या सप्ताहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी जाता जाता अगदी व्यवस्थितरित्या आपल्या कानावर एक गोष्ट घातली, VIP रांगेने मूर्तीपर्यंत जाता येईल परंतु देवापर्यंत जाता येणार नाही. ही 3च वाक्य आज लक्षात धरली तरी आपला सप्ताह सार्थकी लागला असं निश्चित आहे. तर आपल्या राणीताई लंके या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्यांचा सत्कार आणि त्या 2 मिनिटं बोलणार आहेत पहा, तर त्यांचा सत्कार या बोलायला आपल्या देवस्थानच्या अध्यक्षा शालिनीताई घुले पाटील यांना मी विनंती करतो की राणीताईंचं बोलणं झाल्यानंतर सत्काराचा कार्यक्रम करायचा आहे. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे वार्षिक यात्रोत्सव त्यानिमित्ताने सप्ताहाचा कार्यक्रम आणि त्यासाठी उपस्थित सर्व माझ्या महिला बंधू आणि भगिनी आज अतिशय चांगलेसे गोड वाणीतून अतिशय चांगलेसे कीर्तनकार सेवा दिली असे सानप महाराज, त्यांना साथ देणारे सर्व त्यांचे छोटे छोटे बालगोपाळ अतिशय चांगलं असं नाचून गाजून त्यांनी
टाळ वाजले आणि त्यांना खूप खूप मनापासून या छोट्या छोट्या बाळगोपाळांना मी मनापासून धन्यवाद देते. आणि अजून त्यांना साथ देणारे सर्व त्यांचे वारकरी मंडळ असेल आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर महिला बंधू आणि भगिनींनो, एवढी थंडी असताना सुद्धा अतिशय शांत चिंतेने बसून तुम्ही कीर्तनकार सेवा या ठिकाणी ऐकलेली आणि अतिशय छान असं ते कीर्तन काहीतरी घेण्यासारखंच होतं. अजून सुद्धा अर्धा तास तर कीर्तन चाललं असतं तरी आमच्या सर्व महिला बंधू आणि सर्वांनीच उपस्थित त्यांनी ते कीर्तन ऐकलं असतं, कारण अतिशय छान असं गोड कीर्तन होतं. त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आणि त्यांनी कीर्तनातून अतिशय छान असा एक उल्लेख करून सुद्धा अतिशय सांगितलं